नमस्कार सगळ्यांना. आज आहे 8 जानेवारी. तर जानेवारीचा जो हप्ता आहे आपला किंवा 7वा हप्ता जो आहे तो येण्यास आता चालू झालेला आहे. आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला मोबाईल चेक करत राहायचा आहे. हा 7वा हप्ता जो आहे तो जानेवारीच्या 2रा किंवा 3रा आठवड्यात येणार होता. तर तो आजपासून चालू झालेला आहे. तुम्हाला पण जर चेक करायचं असेल की आपला हप्ता आला की नाही, तर तुमच्या फोनवर तुम्ही चेक करू शकता आणि आज दिवसभर तुम्हाला तुमचा फोन चेक करत राहायचा आहे. कारण आज कधी पण तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला नक्की किती रुपये मिळणार? 3,000 कसले? का 1,500 का 2100 ते कशी कुणाला किती रुपये मिळणार ते पण मी सांगणार आहे. तसंच कुठल्या जिल्ह्यात पैशाला चालू झाले आहेत ते पण मी तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट जी आहे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ होणार आहे का नाही ह्याची पण डिटेल माहिती जी आहे ती आपण सांगणार आहोत. महिला व बालकल्याण विभागाकडून माहिती आलेली आहे की पुन्हा एकदा अर्ज चालू होणार किंवा मुदतवाढ होणार का? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण बऱ्याच महिलांची संधी आहे ती त्यांची संधी हुकली आहे की ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कारणास्तव. तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे माहिती. तसेच ज्यांना आत्तापर्यंत डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझ्या नवीन अपडेट्स असेल त्या लगेच कळून जातील आणि तुम्हाला व्हिडिओ बघता आणि लवकरात लवकर अपडेट जे आहे त्या कळून जातील. ठीक आहे. आता बघा तुम्हाला फोन चेक करत राहायचं आहे कारण फोनवर कधी पण तुमचा मेसेज येऊ शकतो. 3,000 रुपये आले, 1,500 रुपये आले किंवा 2100 आले. आता कोणत्या महिन्याला किती रुपये आले, कुठल्या जिल्ह्यात किती रुपये वाटप चालू झालेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला जर अजूनही डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. बघा आज दिवस मोबाईल चेक करत राहा कारण तुम्हाला कधी पण मेसेज जो आहे तो येऊ शकतो. आता बघा ज्यांना डिसेंबरचा हप्ता आत्तापर्यंत डिसेंबरचे हप्ते पूर्ण आलेले आहेत. ठीक आहे. त्यांना फक्त जर जानेवारीचा हप्ता राहिला असेल तर त्यांना 1,500 रुपये मिळतील. ठीक आहे. 1,500 रुपयाचा मेसेज जो आहे तुमच्या खात्यात पडून जाईल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळे हप्ते क्लिअर आहेत डिसेंबरपर्यंत. फक्त जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता राहिला असेल तर तुम्हाला 1,500 रुपये जे आहे त्या खात्यात येईल. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता नसेल आला फक्त, ठीक आहे, म्हणजे आधीचे हप्ते मिळालेत फक्त डिसेंबरचा हप्ता नसेल आला तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये तसेच जानेवारीचा हप्ता 1500 असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये जे आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये असे मिळणार आहे. जर तुमचा डिसेंबरचा हप्ता बाकी असेल तरच तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून जे आहे ते 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे. आता बघा पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार ह्या सगळ्या जिल्ह्यात जे आहे ते पैसे वाटप चालू झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. वर्धा वगैरे सगळ्या जिल्ह्यात. त्यामुळे तुम्हाला पण पैसे येत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हप्ता आला जानेवारीचा, ठीक आहे, 7वा हप्ता, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की पैसे आलेले आहेत म्हणून. ठीक आहे. नसेल आला तरी पण कमेंटमध्ये सांगा. आता बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत 1 पण रुपया आला नसेल त्यांचं काय, त्यांनी आधार सीडिंग चेक करायचे. ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आधार सीडिंग नसेल तर तुमचं जे आहे ते पैसे येत नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आधार सीडिंग आहे का चेक करा. बँकेत जाऊ शकता. बँकेत जाऊन आधार सीडिंग नसेल तर करून घ्या. असेल तरी येतील पैसे, मग टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. असेल तर टेन्शन नाही आहे, नसेल तर तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. तसेच आता 2100 रुपयाचं काय बाबा, 2100 रुपये सरकारने तर आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये तुम्हाला मिळणार. आम्ही जेव्हा सत्तेत होतो सत्तेत पण आले, महायुती सरकार सत्तेत पण आलेलं आहे, पण 2100 रुपये अजून काही चालू झालं नाही. तर 2100 रुपये आत्ताच चालू नाही होणार. तुम्हाला 2100 रुपयासाठी थोडीशी वाट बघावी लागणार. थोडीशी म्हणजे खरं तर मार्चपर्यंत वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. मार्चमध्ये जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला पैसे जे आहेत 2100 रुपयाचा जी-आर येईल प्रॉपर. त्या जी-आरवर 2100 रुपये असं मेन्शन केलं असेल तेव्हाच तुम्हाला 2100 रुपये पडायला चालू होतील. ते मार्चपर्यंत तरी होणार नाही आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3 महिन्यात सध्या तर तुम्हाला 1,500 रुपयाने हप्ते येतील. पुढचे हप्ते तुम्हाला 2100 रुपये येण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. जेव्हा बैठकीत निर्णय होईल तेव्हाच तुम्हाला पैसे पडून जातील. ठीक आहे. बघा आता जेव्हा महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये येणार, तेव्हा सगळ्या महिलांना वाटलं की चला आता निवडणुका झाल्या, रिझल्ट लागला, रिझल्टमध्ये महायुती सरकार आलं तर लगेच आपल्याला 2100 रुपये चालू होतील डिसेंबरपासूनच. पण असं नाही झालं आणि असं शक्य नाही आहे कारण जी-आर आल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही आहे. जी-आर आल्याशिवाय पैसे वाटप होणार नाही 2100 रुपयांचं. ठीक आहे. जेव्हा जी-आर येईल प्रॉपर तेव्हा 2100 रुपये होऊन जाते. त्यामुळे महिलांनी थोडी वाट बघायची. 2100 रुपये मिळणारच आहे, फक्त थोडी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. आता बघा म्हणजे तुम्हाला पण जर फॉर्म भरता नसेल आला काही कारण नसतं त्यासाठी काय, त्याच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे समोर. ती पण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. बघा आता बऱ्याच महिलांना काय झालं, काही कारणास्तव फॉर्मच भरताना आलेले. ठीक आहे. तर अर्ज पुन्हा नव्याने चालू होतील का, तर ते चालू झाले तर ऑनलाईन होतील का ऑफलाईन होतील आणि झालं तर किती दिवसासाठी मुदतवाढ होईल ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगते. बघत राहा. बघा बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा आहे, नव्याने नावनोंदणी करता येणार. योजनेबाबत मोठी अपडेट. जर तुम्ही आता बऱ्याच महिलांचं काय झालं, सर्व्हर डाऊन असेल किंवा कागदपत्र नसतील, बँकेत अकाउंट नसेल, या काही कारणास्तव त्यांचा फॉर्म भरता नाही आला किंवा सर्व्हरचा लोड आहे बाबा, अशामुळे काय झालं, बऱ्याच पात्र महिला होते त्यांना फॉर्म भरता नाही आला. त्यांच्यासाठी आता नवीन अर्ज चालू होणार का ते आपण पाहूयात. बघा
राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. 18 ते 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच योजनेसाठी अर्ज केला. मात्र कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना योजनेचा लाभ घेता नाही आला. बघा, बऱ्याच अडचणी असतात. कागदपत्रांची अडचण, काही तांत्रिक म्हणजे सर्व्हरवर लोड असतो, सर्व्हर डाऊन असतो कधी कधी, त्यामुळे फॉर्म नाही भरता येत. ठीक आहे, त्यामुळे अशा बऱ्याच कारणास्तव महिलांना फॉर्म नाही भरता. आता परत त्या महिलांना फॉर्म भरायचा आहे, पण अजूनही काही अर्जाची प्रक्रिया काही चालू झाली नाही. ते बघू आपण कधी होणार आहे, काय त्याची डेट वगैरे आली का पाहूयात. गेल्या 6 महिन्यापासून गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आहे. यापूर्वी योजनेसाठी नोंदणी न करू शकलेल्या महिला पुन्हा नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया अद्याप तरी होणार नसल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले. बघा, ज्या महिला नोंदणी करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी त्या खूप प्रतीक्षेत आहेत की आपलं अर्ज वाढ व्हावी किंवा मुदत वाढ व्हावी, आपल्याला नव्याने नोंदणी करता यावी. पण सध्या तरी असं काही होणार नसल्याचं महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलं. म्हणजे सध्या अजून काही चालू झालं नाही अर्ज प्रक्रिया. ठीक आहे, ते भविष्यात होईल की नाही ते विभागच आपल्याला सांगेल. ठीक आहे, बघा, राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. 18 ते 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वी योजनेसाठी अर्ज केला. मात्र कागद आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना योजनेचा लाभ घेता नाही आला. ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज करता आला नाही त्या आता नव्याने नाव नोंदणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नव्याने अर्ज प्रक्रिया राबवण्याबाबत अद्याप प्रशासनाला सूचना प्राप्त झाल्या नसल्याने महिलांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने पुन्हा अर्ज प्रक्रिया राबवावी असे आव्हान महिलांकडून केले जाते. म्हणजे शासनाने पुन्हा एकदा नवीन प्रक्रिया राबवावी, ज्यामध्ये ज्या महिलांना फॉर्म भरता नाही आले त्यांच्यासाठी त्यांना भरता यावे आणि त्यांना लाभ घेता यावा असं महिलांची मागणी आहे. त्यांना असं वाटतं की परत एकदा मुदतवाढ व्हावी. तुम्हाला पण वाटतंय का? तुमच्यातल्या किती जणांनी फॉर्म नाही भरले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला वाटतं का मुदतवाढ व्हावी तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची जेव्हा रिस्पॉन्स दिसेल सरकारला, आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो जास्त कमेंटनी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मुदतवाढ हवी आहे की नाही. ठीक आहे, आता बघा, काही महिलांच्या ज्या तक्रारी आहेत किंवा काही महिलांचं म्हणणं काय बघा आपण. तर एक महिला म्हणते की सरकारने निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली, त्यावेळी काही कारणामुळे अर्ज करता आला नाही, त्यामुळे आता पुन्हा नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. एक महिलेचं म्हणणं आहे. बघा, त्यांना पण म्हणजे बऱ्याच महिलांना तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म नाही भरता आला. त्यांचं असं म्हणणं आहे की नव्याने परत एकदा अर्ज प्रक्रिया राबवण्यात यावी. दुसरं एक महिलेचं म्हणणं आहे की माझ्या 59 वर्षीय आईने योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. तिला योजनेचा फायदाही झाला, परंतु आधार कार्डवरील नावात बदल असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी वेळ लागला आणि त्यावेळी संधी गमावली. ठीक आहे, अजून एक म्हणतायत की पहिल्यांदा अर्ज प्रक्रिया सुरू होत असताना योजनेबाबत साशंकता होती. योजना नक्की कशी काम करेल याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे त्यावेळी अर्ज केला नाही. मात्र आता योजनेसाठी अर्ज करायचा आहे. म्हणजे बऱ्याच महिलांना की कन्फ्यूज होतं की बाबा कशी योजना आहे, नाही का, की नक्की काय योजना, कशी होणार आहे, काय होणार, तर सगळ्यांना म्हणजे फारशी माहिती नव्हती, काही शंका होत्या मनात. त्यामुळे बऱ्याच महिलांनी काय झालं, फॉर्म नाही भरला. आता योजनेचा लाभ पण झाला, योजना गाजली पण. त्यामुळे आता त्यांना वाटतं की हा बाबा खरं आहे किंवा चांगली योजना आहे असं त्यांना वाटलं. मग आता त्यांना परत एकदा नव्याने फॉर्म भरायचा आहे. त्यांच्यामुळे काय होते, आता अशा महिलांसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी असं महिलांचं म्हणणं आहे. तर सगळ्यांची मागणी आहे की अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा राबवावी. तर सरकार बघू काय निर्णय घेतं, आपल्याला कळेलच. जेव्हा बैठकीत निर्णय होईल तेव्हा कळेल आपल्याला की अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा राबवण्यात यावी की नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. मुदतवाढ व्हावी की नाही ते सांगा. आणि ₹21 कधीपासून चालू होईल असं वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट केल्यामुळे जास्त व्हायरल होतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.